गाण्याशिवाय दुसरं काही नाही. मी त्याच्याबद्दल एका ठिकाणी लिहिल्या, गाण्यात राहणारा माणूस म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयावरती बोला, अरब तेलाच्या प्रश्नावर जरी बोललात तरी बरोबर हे हिंडत येऊन अरबी कर्नाटकी रागावरती यायचे, असं त्यांचं हे असं. गाणं हा एकदा तर मी आणि ते दिल्लीला आम्ही दोघे फिरत निघालो होतो, तर कॅनॉट प्लेसच्या ह्याच्यात आलो, चौथऱ्याच्या चौकात आलो होतो. त्यावेळी त्यांना आडंबरी केदार आठवला होता. तर आम्ही त्या रस्त्यावर तिथेच थांबून ते बल बल जय मला ऐकायला लागले. छान चीज आहे ती, तू ऐकलीस का? हो, चांगली आहे. तर ती बल बल जय सुरुवात केली आणि आम्ही दोघे जण विसरलो की आम्ही रस्त्याच्या मध्ये उभे आहोत. तिथे हॉर्न वाजतात मोटारींचे. एक 5 मिनिटं तसे राहिलो असतो तर 2 कलावंत महाराष्ट्रातले गेले अशी बातमी आली असती. त्या ड्रायव्हर लोकांनाही कळे ना की कोण गाडव आहे. ते दोघे आम्ही तर केदारातून शंकरात कसं जातो ह्याच्याबद्दलच चर्चा करत होतो. मी तुम्हाला सांगू का, इम्प्रेस करण्यासाठी ते कधी राहिले नाही. मला एक त्यांचा अनुभव आहे गवई म्हणून. असं समोर बसलो की ते अशा रीतीने ते बघायचे सगळ्या मैफिलीकडे की त्यांना काही दिसतच नाही असं वाटायचं. म्हणजे समोरच्या ओळखीच्या माणसाची सुद्धा ओळख दाखवायची नाही. तर काही गवई कोणी आलं की नमस्कार कर, अमकं कर वगैरे, ह्यांना पत्ताच नाही. जणू काय तो ऐकणारा आणि हे ह्यांच्यामध्ये एक सुराचा पडदा आहे असं वाटायचं. काय पाहताय म्हटलं तर सूर पाहतोय असं म्हणावं, असं त्यांचं व्हायचं गाणं. मी त्यांना थट्टेने एकदा विचारलं की तुमच्या गाण्याच्या वेळेला मैफिलीतून मध्येच एखादा उठून गेला तर तुम्हाला डिस्टर्बन्स वगैरे होत नाही? तसं काय होत नाही म्हणाले. म्हणते उठतात मध्ये, त्याला काय करणार म्हणजे लगवी वगैरे लागलेली असते म्हणाले, उठत असते. इतकं म्हणजे तो गाणं न आवडणारं कोणी मनुष्य बसलाय असं त्यांना वाटायचंच नाही. कारण त्यांना जे गाणं होतं ना ते त्यांचं गाणं नाही आहे, त्यांच्या गुरूंचं गाणं आहे, जिथून ज्ञान घेतलं तिथलं गाणं आहे. ही त्यांची भूमिका होती. ते सगळ्यात म्हणजे एक आनंदाचा प्रसंग गाणं हे. म्हणजे आपली हे दाखवण्याचा चुरशीचा वगैरे असा प्रसंग नाही. मनसुरांशी बोलताना कधी आयुष्यात आता 60 वर्षामध्ये तुलनेने दुसऱ्या गावाच्या पेक्षा हा श्रेष्ठ कनिष्ठ ते कधी बोललेच नाही. ते बोलले रागांच्या बद्दल, ते बोलले बंदिशीबद्दल, ते बोलले त्याच्या आवजावाबद्दल, ते त्याच्याबद्दल ते बोलले. मनसुरांचं बोलणं म्हणजे गाण्याबद्दलचं बोलणं होतं, गवयाबद्दलचं नव्हतं. आणि याचं कारण आहे त्यांना गाण्याशिवाय दुसरं काही दिसलंच नाही. पण अस्वस्थ मात्र भयंकर असत. माझ्या घरीच ते रात असत पुण्याला आले म्हणजे रात्री 9चं गाणं असतं तर 6 वाजल्यापासून धोतर बितर नेसून वगैरे कपडे बिपडे चांगले घालून तयार. आणि म्हटलं की अण्णा आपल्याला काही स्टेज झाडायला बोलवलेलं नाहीये. त्यांना ते राहावायचंच नाही. ते गाणं कितकं होतं तुम्हाला सांगतो. एकदा रात्री
ते बेडरूममध्ये आमच्या तिथे झोपले होते आणि माझं एक पुस्तक तिकडे राहिलं होतं. नेहमीप्रमाणे मी काहीतरी विसरत होतो कुठचं, तर त्यांना डिस्टर्ब न करता जावं म्हणून हळूच मी तिथून गेलो. ते गाढ झोपले होते, पण अंगठा असा पुढे मागे तालावरती चाललेला होता. म्हणजे झोपलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा चीज चालूच होते. आज मला आठवतंय की समजावून तर इतकं चांगलं सांगायचं एखादं. त्याला माझ्या पत्नीने विचारलं होतं की तुम्ही लोक म्हणता की ध्रुपदाचे ख्याल केले या लोकांनी, म्हणजे कसे केले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गाणं न कळणाऱ्या एका बाईला त्यांनी 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत तुम्ही त्यांची 3 गाणी पुण्यात केली होती. सगळ्यांना ऐकली. ते फार सुंदर गाणं वाचण्यासारखं झालं होतं. ते करायची मला बुद्धी का झाली. त्यांचे गुरु होते मंजिखा. त्यांची 7 दिवस गाणी मुंबईला शंकरशेठ, नाना शंकरशेठच्या वाड्यामध्ये व्हायची आणि जयकरांच्या पासून अगदी असे श्रोते ऐकायला वगैरे चांगली. आणि ती संध्याकाळची गाणी, रात्रीचं एखादं गाणं त्याच्यातलं वगैरे अशी व्हायची. त्या स्वरूपाचं इथे करावं म्हणून मी ते केलं. असं गाणं वर्षानुवर्ष ऐकत आलो आणि आयुष्यात त्यांची पडलेली मैफल मला ऐकायलाच मिळाली नाही. म्हणजे आम्ही प्रयत्न करून सुद्धा ते वाईट गायले नाहीत. असं मला त्यांचा स्वर लावण्याच्या पद्धतीत सारखं वाटायचं की बाण मारताना जसं आपण ते हे ताणतो की नाही प्रत्यंच्या, तसं प्रत्येक सूर बरोबर जाऊन तो हिट व्हायचा. पहिला षड्ज लागला की हा षड्जच, दुसरं काही नाही. आसपास येतो 6 म्हणजे 6, 6:15, 6:45 वगैरे असं नाही. आणि ही जी अचूकता होती ती विलक्षण पाहण्यासारखी होती. गाण्याशिवाय त्यांना इतर याच्यात इंटरेस्टही फार कमी होतं. एखाद्याचं चित्रकला प्रदर्शन पाहावं वगैरे असं हे नव्हतं. तो एक मार्ग जो धरला होता तोच त्यांचा आयुष्यभर त्याच्याशी निगडीत असेल तेच. त्यांना कोणाकोणाची आणखी गाणी आवडायची? म्हणजे काय, आमचे 50 वर्षांनी आम्हाला कोणी ओळखणार नाही, जिवंत राहणार बालगंधर्व हे त्यांचे उद्गार. मास्तरांच्या बद्दल पण त्यांना खूप होतं. हो, मास्तरांच्या म्हणजे मास्तरांच्या कल्पकतेवर फार खुश होते. भास्कर बुवा ह्या जुन्या लोकांबद्दल तर खूपच. भास्कर बुवांच्याबद्दल तर ते अतिशय मोठं आहे. अनेक खासावांच्या बद्दल, अनेक गवळ्यांच्या बद्दल, वसुबांच्या बद्दल फार प्रेम होतं. ते लोक नाहीत म्हणून तुम्हाला आम्ही आज मोठे दिसतो असं त्यांचं एक नेहमी. हा विनयाचा भाग आहे. आदर होता, त्यात शंकाच नाही. अजून आमचे गुरुजी असते तर आम्ही शिकत राहिलो असतो. ती तर भावना होती. अहो, तुम्हाला आश्चर्य वाटेल सांगितलं तर की काही मंजिखा साहेबांनी चिजा शिकवलेल्या त्याचे अंतरे वगैरे एका वेळी आठवले नाहीत तर ते सांगलीला मधु कानिटकरकडे जाऊन त्याच्याकडे तालीम घ्यायचे. मधु कानिटकर ते गुरुबंधू गुरुजीका साहेबांच्याकडे शिकणारे. परंतु हा संबंध हिंदुस्थानभर कीर्ती मिळवलेला गवळी आमका अंतराने मला सुचत म्हटल्यानंतर सांगलीपर्यंत येऊन मधुकडे राहून ती तालीम घेऊन वगैरे जायची. हे किती होतं की त्यांच्या अखेरच्या काळामध्ये मी त्यांना भेटायला गेलो. हे आता फार तर 10-15 दिवस जगतील असं वाटत होतं. अशा अवस्थेत होते. धारवाडला गेलो होतो त्यांना भेटायला. तर पहिल्यांदा न हसलेले मनसूर त्यावेळेला पाहिले. बघवत नव्हतं पण तशा वेळेला असे पडले होते आणि काहीतरी चाललंय एवढं कळत होतं मनामध्ये. तर मला म्हणाले, मीराबाईच्या मल्हारातला तुम घन से घन 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 श्याम आहे ना घटा, ह्या ओळीचा अर्थ काय. कल्पना करा, मृत्यू समोर दिसत होता आणि यांच्या डोक्यात चाललेलं होतं की तुम घन से घन काय म्हणतो आपण. म्हणजे मीराबाईचा मल्हाराची मैफिल त्यांच्या डोक्यात चाललेली होती आणि एकदम त्यांना प्रश्न आला, आपण ही चीज म्हणतो खरे पण हिचा अर्थ काय. हे केव्हा की त्यानंतर 15 दिवसांनी ते गेले. तोपर्यंत गाणं सुटलं नाही कधी. तुम्ही मगाशी म्हटलं की 59 वर्ष तुम्ही मतजा जोगी आहे. दरवेळेला रंगमान मतजा फारच सुंदर गायचे. म्हणजे ते सुरू होऊ नये असं आम्हाला वाटायचं. कारण तिथे भैरवीच्या वेळेस जे ऐकणाऱ्याचं फिलिंग असतं ना की आता इतका चांगला उत्सव संपला असं दरवेळेला प्रत्येक मैफिलीत त्यांच्याबद्दल वाटायचं की संपूच नाही, चालूच राहावं. कारण ते
कुठेही न अडखळता चाललेलं गाणं 3-4 तासाचा अनुभव असायचा ना, तो संपून नये असं वाटायचं. प्रवाह जसं थांबू नये, वाहत राहावा तरच तो प्रवाह, तसं व्हायचं. पण दुसरं मी पाहिलं की त्यांचं गाणं मनामध्ये खूप वर्ष रेंगाळतं. आता सुद्धा मला ऐकलेल्या मैफिलीनं म्हणजे डोळ्यापुढे आहेत, ते रेंगाळायला लागतं. आणि ते हॉन्टिंग ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, ते झपाटणं, ते त्यांच्या गाण्यामधलं वैशिष्ट्य भाग. मनसुरांच्या अशा अनेक आठवणी आहेत, त्या अधिक आनंदाच्या प्रसंगी निघाव्यात असं मला वाटत होतं. पण आज त्यांच्या मृत्यूनंतर हे बोलावं लागतंय, त्यामुळे ज्या आठवणीने आम्हाला खूप हसवलं होतं त्यांनी आता डोळ्यात पाणी आणलेलं आहे. पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांच्या गायनकलेविषयी सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांची शैला दातार यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकली. पंडित मनसुरांचं हे दुर्मिळ ध्वनिमुद्रण उपलब्ध झालं होतं मुख्यतः राघवेंद्र बेंगेरी यांच्या सहकार्याने, तसंच आलूरकर म्युझिक हाऊस, प्रभाकर दातार आणि सुधीर दातार यांचंही विशेष सहाय्य झालं होतं. निर्मिती सहाय्य शुभदा अभ्यंकर आणि सादरकर्ते होते रवींद्र आपटे. श्रोते हो, हा कार्यक्रम प्रथम प्रसारित झाला होता 1993 साली. सुवर्णमुद्रा या कार्यक्रमांतर्गत आज या कार्यक्रमाचं आम्ही पुनःप्रसारण केलं.